छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा 2024 27 मार्च शिवजयंती सोहळा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जयंतीनिमित्त सोहळ्यानिमित्त दर्याचा राजा ऑर्केस्ट्रा हा आयोजित करण्यात आला होता। या ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही सर्व सहभागी झालो होतो। सर्वांनी ऑर्केस्ट्राची खूप मजा घेतली, आनंद घेतला। महाराजांची गाणी, पोवाडे तसेच मनोरंजनात्मक गाणी झाली। लोकांनी उत्स्फूर्त गर्दी जमली होती। सर्व मित्रमंडळी जयंतीच्या सोहळ्याचा आनंद घेण्यात आले होते। 27 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीनिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचं जय जय महाराष्ट्र या गाण्यावर जणू काही शिवाजी महाराजच अवतरले हे दिसत आहेत। आपण बघू शकता शिवाजी महाराज स्टेजवर दिसत आहेत जय जय महाराष्ट्र या गाण्यावर। खूप छान असा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाला खूप मजा आली। शिवाजी महाराज की जय अशा जय घोषणा देण्यात आल्या। चौकामध्ये महाराजांच्या जयंतीचा हा सोहळा पार पडत आहे। तसेच शेवटी महाराजांच्या गाण्यावर आपल्या सर्व महिला, बहिणी, भगिनी आणि सर्व जमलेले शिवप्रेमी शिवभक्त नाचायला लागले, त्यांचे पाय थिरकायला लागले, नाचण्याची मजा घेतली। या गाण्याच्या शेवटी सर्वांनी नाचून आनंदोत्सव जयंतीचा साजरा केला। म्हणून महापुरुषांबद्दल ज्यांना आदर आहे, असलंच पाहिजे, त्यांनी शिवजयंतीला व सर्व महापुरुषांच्या जयंतीला हजेरी लावलीच पाहिजे। मलाही राहावलं नाही आणि माझेही पाय महाराजांच्या गाण्यावर थिरकले। माझे मित्र गणेशजी मोरे, अजय पतंगराव, वैशाली मॅडम, सर्व मान्यवर, सर्व नेते, महिला, बहिणी, बंधू सर्व नाचून आनंद घेत होते। अशा प्रकारे दर्याचा राजा हा ऑर्केस्ट्रा पार पडला। शिवजयंतीच्या एक दिवस अगोदरचा कार्यक्रम शिवजयंती उत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिवंडीत साजरा झाला। आज 28 मार्च शिवजयंती मिरवणुकीत आम्ही सहभाग घेतला। सगळे मिरवणुकीत होते। पूर्ण भिवंडीची जनता, शिवप्रेमी, शिवभक्त, महापुरुषांचे जे आदर करतात ते सर्व लोक, असे नेते, मान्यवर शिवजयंतीच्या मिरवणुकीत होती। ढोल ताशाच्या पथकाने, नाशिक ढोलच्या पथकाने शिवजयंती मिरवणूक ही अत्यंत आनंदात साजरी होत होती। मिरवणुकीमध्ये आम्ही ही मिरवणूक बघा कसं आपला भगवा वर्फ मिरवणूक बाजारपेठच्या चौकात येईपर्यंत नाशिक ढोलच्या आवाजात वादक वाजून सर्व लोकांना आनंद देत होते आणि आम्ही शिवजयंतीच्या मिरवणुकीचा शिवजयंतीचा सोहळा उत्सव साजरा करत होतो। शिवजयंतीची मिरवणूक म्हणजेच एक आदर, प्रेम, रिस्पेक्ट, महाराजांबद्दल आदर। दरवर्षीप्रमाणे शिवजयंती मोठ्या थाटामाटात भिवंडी शहरात साजरी होते। माझ्या मागे तुम्हाला माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे तसेच माझे मित्र गणेशजी मोरे हे दिसत असतील। आणि मिरवणूक सगळ्यात सर्व मान्यवर माझ्या मागे आहेत आणि या नाशिक ढोलच्या आवाजात मिरवणूक जोरात आणि जल्लोषात आनंदात साजरी होत आहे।
शान आहे. माझे मित्र किशोरजी शिंगोली माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमच्या मागे तुम्ही बघत असाल महाराजांचा स्टॅच्यू दिसत आहे. तसेच काही कलावंतांनी महाराजांचं रूप धारण करून, काही दुसऱ्या कलावंतांनी मावळ्यांचं रूप धारण करून शिवजयंतीमध्ये शिवाजी महाराजांचं रूप अवतरण करून जणू काही शिवाजी महाराजच अवतरलेत घोड्यावर. तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज चौकात. हे बघा, घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे आपल्याला दिसत आहेत. यांनी मिरवणुकीची शान वाढवली. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच मिरवणुकीत आलेले आहेत असं वाटतं. तुम्हाला दिसत आहेत शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, मागे रथ. खूप शानदार अशी आनंदाची मिरवणूक भिवंडीत साजरी झाली. शिवाजी महाराजांकडे मी कंटिन्यू कॅमेरा लावून उभा होतो. आदर आहे, प्रेम आहे. शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला देवापेक्षा कमी नाही, देवच आहेत. शिवाजी महाराजांची प्रतिमा विचार मंचावर नेताना काही मान्यवर मंडळी हे सगळं आटोपल्यावर, प्रतिमा विचार मंचावर गेल्यावर काही शिवाजी महाराजांबद्दल भाषणं झाली. माझे मित्र अजयजी हजारे व त्यांची फॅमिली मिरवणुकीत जल्लोषात, सर्व मित्रपरिवार महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय. शिवाजी महाराज की जय. शेवटी भाषणावरून शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी या घोषणेने मिरवणूक संपली. अशा प्रकारे शिवजयंतीच्या मिरवणुकीचा भिवंडीत उत्साह साजरा झाला आणि त्या उत्साहाचा आनंद भिवंडीच्या जनतेने पुरेपूर घेतला. ही परंपरा अशीच कायम चालू राहणार आहे यापुढेही. जय शिवराय.